आहे, पाहूयात आजच्या ताज्या बातम्या। मराठवाड्यातील मुक्तीसंग्राम दिन हा महाराष्ट्रातील एक राजकीय उत्सव आहे। हा सण दरवर्षी 17 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो। या दिवशी 1948 मध्ये मराठवाड्यातील निजामाची सत्ता संपली आणि ती भारताचा एक भाग बनली। त्यामुळे हैदराबाद संस्थानची त्यावेळची लोकसंख्या 1,60,00,000 अशी होती, इतकी होती। भारतात स्वातंत्र्य मिळाले होते, परंतु या 3 संस्थानातील लोक मात्र अद्याप स्वतंत्र झाले नव्हते। त्या काळात मराठवाडा हा हैदराबाद संस्थानाचा भाग होता आणि मराठवाड्याच्या जनतेला स्वतंत्र व्हायचे होते। मग सुरू झाला आणि मराठवाड्याचा मुक्तीसंग्राम। स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मराठवाड्यात हैदराबादच्या निजामशाही विरोधात दीर्घकाळ लढा द्यावा लागला। त्यात कित्येकांनी बलिदान दिले होते। स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली निजामशाहीच्या विरुद्ध अन्यायी राजवटीतून मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी मोठी चळवळ उभी राहिली। या काळात उभारण्यात आली, पण या मुक्तीसंग्रामात महिलांचा मौनाचा दगड रचला। तो जालन्यातील मर्दानी दगडाबाई शेळके यांनी या संग्रामातून चालू असताना निजामाच्या जनतेवर अत्याचार चालूच होते। निजामांच्या विरोधात लढा देण्यासाठी या जनतेने प्रेरणास्रोत बनले ते म्हणजेच स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्राफ, दिगंबरराव बिंदू, रवी नारायण रेड्डी, बाबासाहेब परांजपे, भाऊसाहेब वैश्य, देवीसिंग चव्हाण, बाबासाहेब परांजपे, शंकरसिंग नाईक, विजेंद्र काब्रा यांच्यासारखी खंबीर नेतृत्व यांच्या नेतृत्वाखाली हा लढा खेड्यापाड्यातल्या लहान थोरापर्यंत पोचण्यात आला। विशेष योगदान राहिले ते म्हणजे ग्रामीण भागातील स्त्रियांचे, आणि त्यात एक म्हणजे दगडाबाई शेळके असं म्हणतात। या लढ्यात दगडाबाईच्या झाशीच्या राणी प्रमाणेच भासायची। पॅन्ट शर्ट घालून आपल्या अपंग मुलांना पाठीला बांधून एका हातात बंदूक आणि दुसऱ्या हातात घोड्याचा लगाम धरून सहकारी स्वातंत्र्य सैनिकांना या दगडाबाई रसद पुरवायच्या। दगडाबाईंनी बंदूक आणि हातात गोळे चालविण्याचे प्रशिक्षण घेतले। एकदा विराजमान निजामाच्या सैनिकांनी त्यांना शस्त्र रंगेहात पकडले होते, ज्यामुळे त्यांना तुरुंगवास देखील भोगावा लागला होता। निजामी राजवट संपवायची या ध्यास या दगडाबाई शेळके यांनी हैदराबाद मुक्ती संग्रामात उडी घेतली। दगडाबाई या मूळच्या जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील धोपटेश्वर या गावच्या। त्यांच्या कामगिरीला समजपणे तेव्हा देखील नावेच ठेवले। या मुक्तीसंग्राम दिनाचा इतिहास जागृत ठेवण्यासाठी मराठवाडा विकास महासंघ आयोजक नियोजक यांनी दहिसर चेकनाका येथे मुक्तीसंग्राम दिन साजरा केला। यावेळी बाळू हके, दाजी मार्कट, प्रवीण कांबळे, राजू तोरणे, शेंडगेसाहेब आदी मराठवाड्याचे नागरिक उपस्थित होते। वर्षापासून हा कार्यक्रम इथे सुरू केलेला आहे। याचं आमचे जे आयोजक आहेत, प्रमुख आयोजक दाजी मार्कट साहेब आहेत, आणि त्याचप्रमाणे आज आमच्याकडे इथे शेंडगे साहेब, हाके साहेब असे सर्व आणि मराठवाड्यातील सर्व जनता इथे येऊन आपला मुक्तीसंग्राम दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा झालेला आहे। तर या निमित्ताने मी सर्व उपस्थित आणि सर्व मराठवाड्यातल्या जनतेला मुक्तीसंग्राम दिनाच्या शुभेच्छा देतो। मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। काय सांगाल सर, आज कशा पद्धतीने शुभेच्छा द्याल जनतेला? 17 सप्टेंबर हा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन। थोडक्यात मराठवाडा हा हैदराबादच्या निजामाच्या तावडीतून स्वतंत्र झाला तो दिन आज मुंबईतील मराठवाड्यातले सर्व भूमिपुत्र एकत्र येऊन साजरा करतायत। आणि त्यानिमित्ताने मराठवाड्यातल्या नेत्यांना, तुळजाभवानीला आणि मराठवाड्याच्या मातीला अभिवादन करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी दाजी मार्कट असतील, बाळासाहेब हाके असतील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी, आमचे सय्यद काका वगैरे सर्वांनी मिळून आयोजित केला। त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। आणि अशाच पद्धतीने मराठवाड्यातल्या मातीतल्या या भूमिपुत्रांनी नेहमीच एकत्र येऊन आपला विकास आणि उत्कर्ष साधावा एवढी या निमित्ताने शुभेच्छा देतो। धन्यवाद। काय सांगाल दाजी, कशी आठवण करता मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाची? मराठवाडा विकास महासंघ मुंबईच्या वतीनं 17 सप्टेंबर 2023 रोजी याच ठिकाणी आम्ही मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा कार्यक्रम आयोजित केला। आणि मुंबईमध्ये वास्तव्य करत असलेल्या आमच्या मराठवाड्यातील बांधवांना
आपल्या हक्काची जाणून देण्याचा प्रयत्न आमचे मराठवाड्याचे प्रमुख मार्गदर्शक सन्माननीय ज्ञानेश्वरजी दहिवाल साहेब आणि आमचे प्राध्यापक शिवाजी शेंडगे सर यांच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. त्याचप्रमाणे यावर्षी मराठवाड्याच्या माध्यमातून बाळासाहेब हाके, राजू तोरणे, इतर राजाभाऊ पाडवे, संतोष भिसे, आमचे सर्व मकबूल सय्यद, विजय करपे, महमूद शेख या नायडू अण्णा या सर्वांच्या उपस्थितीत आम्ही या ठिकाणी कार्यक्रम करत आहोत. मी मराठवाडा विकास महासंघाचा अध्यक्ष या नात्यानं पुन्हा एकदा सर्व मराठवाड्यातल्या बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि याही पेक्षा भव्य आणि दिव्य कार्यक्रम 17 सप्टेंबर 2025 ला साजरा करू अशा शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.